ठाण्यात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी 17 ते 19 एप्रिल 2020 दरम्यान 23वे क्रेडाय MCHI ठाणे प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे। हा एक्स्पो ठाणे येथील दोस्ती वेस्ट काउंटी बारकुम येथे होणार असून नामांकित बांधकाम व्यावसायिक, वित्तीय सल्लागार आणि ग्राहक एकाच छताखाली येणार आहेत। या प्रदर्शनात निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांची विस्तृत माहिती उपलब्ध होणार असून घर खरेदीदारांना विविध पर्याय पाहण्याची आणि गुंतवणुकीचे निर्णय घेण्याची संधी मिळणार आहे। आयोजकांच्या मते पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांपासून ते आलिशान घर शोधणाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी हा एक्स्पो उपयुक्त ठरणार आहे। ऑफिस बायर्स आणि सेकंड होम बायर्सला एक संधी आहे, त्यांना एकच छताखाली ते संपूर्ण ऑप्शन भेटणार आहे। काय काय प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत ठाण्यामध्ये, मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही या, तुम्ही बघा आणि जे तुमचे आवडते प्रोजेक्ट असेल, जे तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही त्याचं बुकिंग करा। सर, आपण जर बघितलं इराण असेल, इस्रायल असेल आणि अमेरिका, जो युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळे जे मजूर आहेत ते आता कामावर काम सोडून आपल्या घरी परतत आहेत। ह्या कामगारांना आपण कसं सांभाळतात ते, कारण की युद्ध सुरू आहे एकीकडे आणि एकीकडे युद्धासाठी हे काय कामगार घरी नाही जात। मे मध्ये नॉर्मली काय असतो, त्यांचा फार्मिंगचा सीझन असतो, त्यामध्ये खूप जे आहे वर्कर्स ते घरी जातात। ते घरी जाऊन त्यांचे जे फार्मिंगचे काम आहे त्याचं उत्पादन करतात। बाकी असं काय लेबरचा आतापर्यंत काय युद्ध कारण काय कमी आहे असं नाही आहे। मजूर जर गावाला गेल्यानंतर आपल्याला काय फटका बसतो का? जसं तुम्ही आता नाही, असं काय फटका नाही बसत। ते फक्त 15-20 दिवसासाठी जातात आणि ते परत येतात। टोटल 30 बिल्डर्स आहेत, त्यांनी सहभागी घेतलाय आणि करीबन 100 प्रोजेक्ट्स आहे जे डिस्प्ले मध्ये आहे। कारण काय एक डेव्हलपरचं 2 ते 3 प्रोजेक्ट असतात, सर्वांनी पार्ट घेतलाय। तुम्ही या, त्यावेळी बघा तर तुम्हाला समजेल। सर, एकीकडे रिडेव्हलपमेंट होतं, पण दुसरीकडे जे आपले ठाण्यातले जे रस्ते आहेत ते अरुंद आहे, त्यासाठी तुमचं कसं प्रकारे नियोजन असेल? रस्ते देखील मोठे झाले पाहिजे। मी याला ते आपल्या गव्हर्नमेंटला खूप धन्यवाद द्यायला सांगेल। स्पष्ट करून आपले जे डेप्युटी CM आहे एकनाथ शिंदे यांनी जे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम साठी जे काय सोल्युशन आहे ते सर्व इम्प्लिमेंट करून टाकलंय। कोस्टल रोड असेल की फ्रीवे एक्सटेन्शन ठाण्यापर्यंत असेल, भिवंडीचा रोड असेल, मेट्रो असेल, ट्विन टनल बोरिवली टू ठाणे असेल, ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर काम चालू आहे। पण काही पण रातोरात होणार नाहीये, त्याला 2 ते 3 वर्ष लागणार आहे। ते 2 ते 3 वर्षानंतर आम्हाला मी असं सांगू शकतो की जे तुम्ही ठाणा बघतात, तुम्ही एक डिफरंट आणि एक नवीन ठाणा बघणार। तर एकीकडे घोडबंदरमध्ये उच्चगृह संकुलन आहे, त्यामध्ये पाणी टँकरनी घ्यावं लागतं, मोठ्या प्रमाणात इश्यूज वाढलेले आहेत। त्याच्यासाठी पण मी पहिलेच सांगितलं होतं की कारू डॅम आणि शाही डॅमचा ऑलरेडी MMRDA ने 450 करोड ऑलरेडी रिलीज केलाय आणि लवकरच 3 ते 4 वर्षात कारू आणि शाही डॅमचा उत्पादन होणार आणि ते पूर्ण पाणी ठाण्यासाठीच वापरला जाईल। MCHI है तो भरोसा है और दूसरा चलो थाने। सर, जो प्रदूषण आहे त्यामध्ये जर तुम्ही एखाद्या व्यक्तीने जर घर बुकिंग केलं तर त्याला काही सवलत देणार आहात का? ते हर एक डेव्हलपर आहे त्यांच्यासारखी काही ना काही स्कीम काढणार आहे, ते त्यावेळी एक्झिबिशनच्या वेळी ते लोकांना करवणार। ते एक्झिबिशन कमिटीचे चेअरमॅन आहे, ते तुम्हाला ब्रीफ करणार त्यामध्ये काय काय होतं। दोस्ती काउंटी बालकुम ठाणे वेस्ट या मतलब दोस्ती काउंटीच्या कंपाऊंड मध्येच असतात। मला विनंती आहे तुम्ही सर्व या आणि हे मोठा प्रदर्शन बघा आणि लोकांपर्यंत पोहोचवा पण।